फ्रेंड्स, फूड डायटिंग खूप छान चाललंय, पण मध्ये-मध्ये गोड खायची क्रेव्हिंग होते, इच्छा आवरत नाहीये. मग फक्त 3 ते 4 हेल्दी साहित्य वापरून बनवा हे प्रोटीनयुक्त मुगाचे लाडू. साखर नाही, मैदा नाही आणि प्रोटीनने भरपूर भरलेलं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. अगदी मोजून 4 साहित्यामध्ये आपण हे बनवणार आहोत. तर इथे मी मूग घेतलेले आहेत, मिक्स सीड्स घेतलेले आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे सालीसोबतची, त्याचबरोबर गूळ घेतलेला आहे. आणि आता मी पॅनमध्ये मूग आणि मुगाची डाळ आहे ती मी भाजून घेणार आहे. अगदी मीडियम फ्लेमवरती मी भाजून घेणार आहे. तुम्ही फक्त मूग किंवा फक्त मुगाची सालीसकटची डाळसुद्धा वापरू शकता. माझ्याकडे दोन्ही होते म्हणून मी दोन्ही थोडे थोडे यूज केलेले आहेत. पूर्ण साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही नक्कीच चेक करू शकता. तर इथे छानपैकी असं मी भाजून घेते. थोडाफार भाजून तयार झाल्याच्या नंतर छान असा स्मेल येतो. त्याच्यानंतर आपल्याला काढून थंड करायला ठेवून द्यायचे आहेत. अगदीच हे लाडू तुम्ही सकाळच्या नाश्त्याला एखादा लाडू तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर जर संध्याकाळी भूक लागली तर ते खाऊ शकता, किंवा वर्कआउट जर तुम्ही करत असाल तर त्याच्यापूर्वी त्याच्यानंतरसुद्धा खाऊ शकता. थोडंफार गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा खाल्लात तरीसुद्धा चालेल. तर इथे मी मूग थंड व्हायला ठेवून दिलेले आहेत आणि आता जे माझ्याकडे मिक्स सीड्स आहेत ते मी इथे यूज करणार आहे. ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत. तुम्ही ड्रायफ्रूट्स यूज केले तरीसुद्धा चालतील. आणि मूग जे आहेत ते मी थोडेफार जाड मोठे, म्हणजे एकदम पण जाड नाही, थोडेफार मीडियम असे हे ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. अगदीच आपल्याला पावडर फॉर्म पण नको आहे आणि अगदीच जाड पण नको आहे. अशा पद्धतीने मिक्स स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. यानंतर सेम कढईमध्ये मी अगदीच तुम्ही गुळाप्रमाणे, जितकं गुळाचं प्रमाण असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी घ्या. तर मी इथे अगदी पाव ग्लास इतका पाणी घेतलेला आहे आणि गूळ पावडर आहे ती घेतलेली आहे. आणि हे थोडं मी कॅरॅमल जसं आपलं असतं तशा पद्धतीने मी थोडंसं बॉईल करून घेणार आहे. कॅरॅमलचं तसं स्ट्रक्चर आलं की आपल्याला त्यामध्ये बंद करायचं आहे गॅस. थोडंसं वेळ बंद करायचा आहे. ते अशा पद्धतीने गूळ जो आहे तो मेल्ट करून घ्यायचा आहे. लो मीडियम फ्लेमवरतीच करून घ्यायचा आहे. गूळ मेल्ट झाला की त्यानंतर थोडंसं आपण बॉइलिंग केलं की ते थोडंसं थिक असं बनून जातं अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये मूग जे आहे पावडर ती टाकून आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी मूग भाजून घेतलेले होते, तरीसुद्धा इथे मी अगदीच 2 ते 3 मिनटं अशा पद्धतीने मी भाजून घेणार आहे. आणि मी एकदम सर्व पावडर टाकणार नाही आहे. एकदम टाकल्याच्या नंतर आपलं जे कॅरॅमल आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदम ड्राय होऊन जाते पावडर. तर आपल्याला थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे, मग थोडे टाकून घ्यायचे आहे. अशा 3 बॅचमध्ये मी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे मिक्स सीड्ससुद्धा घेतलेले आहेत आणि छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंफार थंड झालं की तुम्ही अशा पद्धतीने हाताने सुद्धा करून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता हाताने अगदी खूप छान मिक्स होऊन जातात. तर आपल्याला अगदीच थोडं थोडं गरम आहे तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही थोडीफार इलायची पावडरसुद्धा फ्लेवरसाठी यूज करू शकता. आणि अशाच पद्धतीने आपले लाडू जे आहेत ते छानपैकी तयार झालेले आहेत. तुम्ही अगदी दिवसाला 1 ते 2 सकाळी संध्याकाळी खाऊ शकता. इथे मी छोट्या साईजचे बनवलेले आहेत. तर फ्रेंड्स, अशा छान छान रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझ्या चॅनलवरती अशा 100 डाएट फूड रेसिपीज मिळणार आहेत. तर त्यासाठी चॅनलवरती एकदा व्हिजिट करा. सिरीज चालू आहे, तर नक्की त्याचा फायदा घ्या. तुम्हाला अशा टेस्टी टेस्टी रेसिपीज पाहायला मिळणार आहेत. हेल्दी खा, फिट रहा. बाय बाय.